नमस्कार, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत गोड आंबा. आंब्यांचा सीझन आला की कोकणामध्ये गोड आंबा बनवला जातो. गोड आंबा बनवण्यासाठी कैऱ्या मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत. त्यासाठी मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या मी व्यवस्थित सोलून त्यांना किसून घेणार आहे. गोड आंबा फोडी करूनही बनवला जातो, पण आज जो गोड आंबा आपण बनवणार आहोत तो मी किसून बनवणार आहे. कैरी किसताना मी मोठी किसणीचा वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता कैरी ही आपली किसून झालेली आहे. तर आपण आता एक टोप घेणार आहोत आणि टोप व्यवस्थित तापून घेणार आहोत. त्यानंतर टोपात आपण घेणार आहोत तेल घेणार आहोत. तेल मी 2 टेबलस्पून वापरलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल वापरू शकता. तेल आपलं तापलेलं आहे. त्यात टाकूया राई आणि जिरं. आता आपण ह्यात टाकूया किसून घेतलेली कैरी. आपण आता ही कैरी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्यात आपण टाकूया हळद, लाल तिखट मसाला आणि गरम मसाला. मसाले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. मसाले आपण व्यवस्थित कैरीसोबत मिक्स करून घेऊया. आपण जो गोड आंबा बनवत आहोत तो आपण जर भाजी नसेल तर आपण चपाती आणि भाकरीसोबत खाऊ शकतो. हा गोड आंब्याला एक वेगळीच टेस्ट असते. आंबट, गोड, तिखट खूपच छान लागतो खायला. आता तुम्ही बघू शकता आपले मसाले कैरीसोबत छानपैकी मिक्स झालेले आहेत. आपले मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात आपण टाकणार आहोत गूळ. तर मी 2 कैऱ्या घेतल्या होत्या, त्या हिशोबाने मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे. तर आपण आता गूळ आणि कैरी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मी यात गूळ वापरलेला आहे. तुम्ही त्याऐवजी साखर पण यूज करू शकता. आपली कैरी आता शिजत आली आहे. तर ह्यात आपण टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकूया. आता मीठ आणि कैरी आपण एकजीव करून घेऊया. आता आपल्याला ह्यात पाणी ॲड करत जायचं आहे. तुम्हाला जेवढी थिकनेस हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता. आपली ही कैरी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची. त्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 2 मिनटं व्यवस्थित वाफेवर शिजवून घेऊया. आता आपला गोड आंब्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर हा गोड आंबा आपला रेडी आहे आणि ह्याला आपण सर्व करून घेऊया. तर मी हा गोड आंबा आता सर्व करून घेतला आहे. हा गोड आंबा आपण चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकतो. तुम्ही नुसताही हा गोड आंबा खाऊ शकता, एवढा टेस्टी लागतो. जर तुम्हाला मी बनवलेल्या हा गोड आंब्याची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. पुढे मी अजून छान छान रेसिपी घेऊन येणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.